नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी मार्फत कृषी योजनेअंतर्गत सन 2024-25 करता शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्र वितरित करण्यात येत आहे। हे फवारणी पंप तुम्हाला 100% अनुदानावर मिळत आहे। तर या फवारणी पंपाला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 ऑगस्ट 2024 होती, परंतु वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज किंवा टेक्निकल प्रॉब्लेममुळे ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचे होते ते असे बरेच शेतकरी अर्ज सादर करू शकले नाही। तर महाडीबीटी पोर्टलने शेतकऱ्यांना या योजनेकरता अर्ज सादर करण्याची जी मुदतवाढ आहे ते करून देण्यात आलेली आहे। जर तुम्ही वेबसाईटवर गेलात तर तिथे तुम्हाला तशा प्रकारची सूचना पाहायला मिळते। आता ही मुदतवाढ तुम्हाला करून देण्यात आलेली आहे आणि आता तुम्हाला जर या योजनेकरता ज्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्र मिळते जे की स्वयंचलित आहे, त्यामध्ये तुम्हाला आता 14 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। ज्या शेतकऱ्यांचे अर्ज करायचे बाकी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे अर्ज करून पेमेंट व्हायचे बाकी आहे असे सर्व शेतकरी आता 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकतात। जर तुम्ही वेबसाईटवर व्हिजिट केली तर तुम्हाला इथे अशा प्रकारचा सूचना पाहायला मिळते। कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस सोयाबीन अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप कापूस सोयाबीन पीक करता अर्ज सादर करण्याची मुदतवाढ दिनांक 14/8/2024 पर्यंत वाढवण्यात येत आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अजून झालेले नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना या योजनेकरता अर्ज करायचे आहे तर ते सर्व शेतकरी आता 14 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करू शकतात। ही अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। ही अपडेट खूप महत्त्वाची आहे। ही अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।